शमिका, आज मस्ती करायचा मूड दिसतोय मॅडमचा. थांब बघतोच. प्रिया तू आणि हे काय? एवढी हळद? काय तुझं लग्न आहे की काय आज? नाही, ऍक्च्युली माझ्या चांगल्या ड्रेसवरती हळद सांडली होती म्हणून वॉश करायला आले होते. प्रिया तू पण ना, काय वेड्यासारखं वागतेस? सॉरी. ऑलरेडी एवढी हळद लावलीस मग. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. थांब मी व्हेरी सॉरी. प्रिया प्लीज. प्रिया बास, काय लहान मुलीसारखी वागतेस ग? नको प्रिया. आय एम सॉरी, आता नाही करणार. शॉर्ट. कधी कधी ना तू अगदी. प्रिया काय वेडे पण. प्रिया काय वेडे. सॉरी. अरे इतका कसं काय भिजलास तू? तू तर झोपला होतास ना? अख्खा झोपलोच होतो. ही प्रिया आली आणि तिच्या ड्रेसवरची हळद धुण्याच्या निमित्तानं मलाच भिजवलं सगळं. कधी कधी ना ही प्रिया पण एकदम लहान मुलीसारखी वागते, एकदम बालिश. बालिश? ती खरंच बालिश आहे की शहाणी आहे? शमिका नाही, हे जरा अति होतंय आता. अजिबात बालिश वगैरे नाहीये, खूप शहाणी आहे. रादर आपण समजतो ना तेवढी भोळी पण नाहीये ती, जरा जास्तच हुशार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नोटीस करते मी, आणि तुझ्या बाबतीत तर ती प्रत्येक वेळी. शमिका काय बोलतेस तू? हे बघ, मला माहिती तू अशी टिपिकल गर्लफ्रेंड सारखी जेलस होणारी किंवा असा संशय घेणारी वगैरे नाहीयेस. असं मध्येच काय होतं तुला? आय नो तुझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी अशा घडल्यात की कदाचित त्यामुळे तू कधीतरी अशी वागत असशील, पण असं नसतं ग. हे बघ, गोष्टी थोड्या लाईटली घ्यायला शिक. ओके चल, मी आई बाबांच्या रूम मध्ये जाऊन चेंज करतो. नाही, तिथे नको. तिथे ऑलरेडी बायका आहेत. मी बायका पण ना. हा, मी मंजिरी वहिनींच्या रूम मध्ये जाऊन चेंज करतो. टेक इट लाईटली. ओके. आता तुला कसं समजावं अभि? जे मला कळलंय ते तुला कधी कळणार आहे? वहिनी काय झालं? असं दचकलात का भूत पाहिल्यासारखं? नाही, ते अचानक तुम्ही समोर आलात ना म्हणून दचकले. ते कपाटातनं दागिने काढायला आले होते. तुम्हाला काही हवंय का? अहो नाही, सगळ्या रूम मध्ये बायकाच बायका आहेत म्हणलं, कपडे बदलायला म्हणून इकडे यावं. सॉरी मी जातो. दादानी पाहिलं असतं ना इथे तर दोघांची पाठवणी झाली असती पोलिसांच्या गाडीतून. आणि हेच सांगत होते मी, कळलं काका? आई ग, आई माझी गुलाबी साडी आण ग, ती विसरेल नाही तर. हो बाई, सगळ्या साड्या सगळे आवडीचे कपडे देतोय.
नाहीतर रागवाल, चिडचिड कराल. हा कर बंद. ए थांब थांब थांब. हे पण घे. अगं ही गोधडी कशाला, ही किती जुनी आहे. आई नचिकेतच्या घरी कशाला न्यायची ग ही. जुनी काय जुनी, राहू दे. जुनी असली तरी सुद्धा मला न्यायची. आईच्या मऊ साडीपासून आजीनी स्वतःच्या हातानं शिवलेली गोधडी ही माझ्यासाठी. माझी चिमणी म्हणत आजीची माया आणि आईच्या पदराची उभे याच्यात. तिथे तुला आठवतंय लहानपणी आपण कायम भांडायचो या गोधडीवरून. कायम मला हवी असली की ती तुलाही हवी असायची. पण आता मात्र मी घेऊन जाते ही गोधडी पांघरली ना की तुम्हा तिघींच्याही खुशीत असल्यासारखं वाटेल मला. ती चंदेरी ओढणी आहे ना, ती तू ठेव. तुला खूप आवडायची ना ती. आणि माझ्या टेबलावरचा पेपरवेट तो आठवणीने दादाला दे. त्याचा कायम डोळा असायचा त्यावर. आई ग, मी इथून चाललीये पण तुम्ही सगळे मला विसरणार नाही ना. अगं तू गेल्यावर बाबांच्या घशाखाली घास नाही उतरणार कितीतरी दिवस. इतके दिवस ह्याच्याबरोबर खेळतेस म्हणून रागवत होते ना तुला. लहान आहेस का आता, मोठी झालीस. बस कर. वाटत खरंच खूप लवकर संपलं तुमचं लहानपण. चला झोपा आता. सकाळी लवकर हॉलवर जायचं ना. झोपा. मामाने दिलेली पिवळी साडी खुलून दिसते. सासूबाई कुठे गेली? चला सगळी तयारी झाली आहे. गौरीहार पुजायचा आहे ना. चला. देवाला तीळ तांदूळ वाहते. तिळा तिळाने सुख आणि आयुष्य वाढू दे माझं. आणि तुझा नवरा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ राहू दे. मेघना, ती अन्नपूर्णा आहे. माझ्या लग्नात माझ्या आईने पण मला अशीच अन्नपूर्णा दिली होती. तिच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत तुझ्या बाबांच्या घरातलं स्वयंपाकर जागत ठेवलं की तुझ्यासाठी. तुझं लग्न झालं ना की तुलाही स्वयंपाक करायला लागेल.
घरातल्यांची मनं जिंकायची असतील तर खूप माया कर त्यांच्यावर, स्वयंपाकातूनही आणि वागण्यातूनही. हे मेघनाचे दागिने पाकिटं भरलेत की देसाईंची आहेराचे वस्तू. बरं, एक काम करायचं, दरवाजाजवळ एका तांब्यात दूध आणि पाणी एकत्र करून ठेवायचं. ते आले ना देसाई मंडळी की त्यांचे पाय धुवायला लागतील. आणि एक नॅपकिन पण ठेव. हा, आणि तुम्हाला माहिती आहे काय? नचिकेतच्या स्वागतासाठी आम्ही गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालणार आहोत. वा, मस्त आहे कल्पना. कुणाची? मी, अभि आणि चंदूने केला हा प्लॅन. छान, मस्त. अगं हे काय, लग्नाला साडी नेसणार होतीस ना तू? हॉलवर जायची वेळ होत आली. हे काय अजून? ऍक्च्युली मामी, मला माहित नव्हतं की आपल्याकडच्या फंक्शन मध्ये काळ्या रंगाचे कपडे नाही घालत. ते परवा शमिकाने काळ्या रंगाचे कपडे नाही घातले ना, तेव्हा कळलं मला. आणि आजच्या फंक्शनसाठी मी काळ्या रंगाची साडी घेतली होती. आता ती नाही तर मी काय घालू? जाऊ दे, माझ्या कपाटात खूप साड्या आहेत. तुला हवी ती साडी नेस. बरं, जा. हो मामी. आहेराची पाकिट. वाव, किती छान साडी आहे ही. माझ्या लग्नातली साडी आहे ती. माझ्या सुनेसाठी ठेवली आहे मी मुद्दाम. मामी, ही मी नेसू? मामी प्लीज, मला ही खूप आवडली आहे आणि हा माझा लकी कलर आहे. प्लीज मामी, प्लीज प्लीज प्लीज. अगं, मला खरंच खूप आवडली ही साडी. बर, नेस. मामी, तिकडची मंडळी आली आहेत, चला पटकन. आली का? चल का शमी.
तुझी साडी आहे ना? हो, खूप छान दिसते प्रियाला. खरंच खूप छान दिसतेस. छानच दिसतेस. एक नंबर 1. शमिका, तुझे बाबा नाही आले का ग? हो, सांगितलं मी त्यांना येणार आहेत ते. एक काम करशील, आपल्या आतल्या खोलीमध्ये मानपानाचं सामान ठेवलंय, घेऊन येशील? हो, आणते. अरे अभि, अरे काय हे? आणि माझ्या मागे मागे का फिरतोयस तू? आज तू खूप सुंदर दिसतेस हे सांगायला. अच्छा, पण प्रियापेक्षा नक्कीच नाही. सध्या ती नंबर 1 आहे ना लिस्ट मध्ये. शमिका, नो डाऊट आज दिसण्याच्या स्पर्धेमध्ये प्रिया नंबर 1च आहे. आणि तू तर त्या लिस्टमध्ये इकडे तिकडे पण नाहीयेस, कारण आज तू इतकी छान दिसतेस ना की तुला अशा आलतू फालतू लिस्टची गरजच नाहीये. मैडम, आप जहां खड़ी होती है ना, लाइन वहां से स्टार्ट हो जाती है. अच्छा, मग हे काय? बरोबर आहे ना. आता मला सांग, आपल्या लग्नामध्ये माझ्या डोक्यावर अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या काय तू टाकणार आहेस? त्यावेळेस तर तू आजच्यापेक्षाही जास्त सुंदर दिसत असशील, आणि लाजत मुरडत हातामध्ये फुलांचा हार घेऊन उभी असशील. तेव्हाच अक्षता आणि फुलं आपल्या दोघांच्याही डोक्यावर पडणार, हो ना? माझ्या एकट्याच्या डोक्यावर नाही. या अशा गोड हसण्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. नवीन भाषा कोणती माझ्या सुंदर फियांसेसाठी. ते काय करतेस? अरे नाही, खाली कोणी विचारलं तर काय सांगणार ना मी. बरं आहे, आईंनी मला खूप महत्वाचं काम सांगितलंय. मी जाते, मला खूप उशीर झालाय. बाय. शमिका,